रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. म्हसळा तालुक्यातील डोरजे पूल पाण्याखाली. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजना आज सुट्टी. मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. कोलारजवळ मोठी वाहतूक कोंडी. खड्ड्यांमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा. रात्रीपासून कोकणात पावसाची धुवाधार बॅटिंग. संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेत पुराचं पाणी, तर मंडणगडमध्येही जनजीवन विस्कळीत. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात. पुढील 2 दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची हजेरी. कांदिवली, बोरिवली, मालाड आणि अंधेरी या भागात सकाळपासून पाऊस. कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातून 5000 क्युसेकने विसर्ग सुरू. धरणात पाण्याची आवक वाढल्याने निर्णय. मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याचे संकेत. काही जुन्या मंत्र्यांना दूर करून नव्या मंत्र्यांना संधी दिली जाण्याची शक्यता. शिवसेना राष्ट्रवादीला संधी मिळणार का याकडे लक्ष. महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा बैठक. महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचं वाटप आणि इतर मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र बसून निर्णय घेतील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीबाबत विधानं सकारात्मक. संजय राऊतांचं वक्तव्य.